यावर्षी मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 38 अंशांवर गेलाय। विदर्भात यंदा सरासरी 3 ते 5 अंशांनं तापमान वाढलंय। या पार्श्वभूमीवर यंदा अवकाळी आणि वळीव पाऊस मोठा तडाखा देणार असा अंदाज आहे। 14 मार्च ते 25 मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। काही भागात गारपीट होऊ शकते। एकीकडे रब्बी पिकांचा काढणीचा हंगाम आहे। अशा वेळी शेतकऱ्यांनी अवकाळी पावसापासून आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात असं आवाहन हवामान अभ्यासक आणि भारतीय हवामान खात्यानं केलंय। प्रत्येक वर्षी उन्हाळ्याची दाहकता वाढत चालली आहे। यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात कमाल तापमानानं 39 अंशांचा पारा गाठलाय। जेवढा उन्हाळा तीव्र तेवढीच वळी पावसाची शक्यता अधिक असते। त्यानुसार यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। 14 मार्च ते 25 मार्च या कालावधीत महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। 15 ते 19 मार्च या कालावधीत ढगाळ हवामान सुरू होईल आणि 16 मार्चच्या सायंकाळपासून पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे। 22 ते 24 मार्च हा वळीव पावसाचा दुसरा टप्पा असून त्यावेळी अधिक जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे। यंदा देशभरातील हवामानामध्ये अत्यंत वेगानं व्यस्त बदल होत आहेत। त्यानुसार 14 मार्च नंतर महाराष्ट्रातील हवामानामध्ये मोठा बदल होईल आणि महाराष्ट्रासह छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे। सध्या मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमान 42 अंशांपर्यंत गेलंय। गेल्या वर्षीपेक्षा मार्च महिन्यातील कमाल तापमान 5 अंशांनं वाढलंय। त्यामुळे आत्तापासूनच विदर्भातील 7 जिल्हे होरपळून निघतायत। अशा परिस्थितीत पुढील 8 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता असल्यानं काढणीला आलेल्या रब्बी पिकाचं नुकसान होऊ शकतं। महाराष्ट्रातील शेतकरी सध्या हरभरा, गहू, मका, हळद, तंबाखू, द्राक्षे आणि आंबा अशा पिकांच्या काढणीच्या गडबडीत आहेत। ज्यांची पिकं काढणीच्या टप्प्यावर आहेत त्यांनी 16 मार्चपर्यंत शेतीची सर्व कामं उरकून घ्यावीत। जर काढणी तातडीनं शक्य नसेल तर किमान काढलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा असं आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी केलंय।